नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनी वन विभाग महिला अधिकारीचा गोंधळ. पालकमंत्र्यांनी भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने गोंधळ. बाबासाहेबांचं नाव आहे जो संविधानाला कारणीभूत आहे, त्याला तुम्ही संपवायला निघालाय. पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांनी त्यांची चूक पदरात घ्यावी. मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी मारूचे गाड्या उपसी, मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही. मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम. बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही. 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात, पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे. कोणताही जाती भेद नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे. बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल. ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत नाही त्यांची नावं वारंवार घेतली गेली, पण जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मालकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही. पण आज संविधान दिवस आहे हे सगळ्यांना माहिती आहे. कुठल्या पण महापुरुषाने कुठल्या विशिष्ट जातीसाठी काम नाही केले, आणि त्याच्यामध्ये स्त्रियांसाठी ज्यांनी काम केले ते माझ्यासाठी पुनर्जन्म देणारं व्यक्तिमत्व आहे. मग ते महात्मा फुले तर आहेच, ज्यांनी शिक्षण दिलं. त्यानंतर रघुनाथ कर्वे ज्यांनी संतती नियम देऊन स्त्रियांचं आयुष्य सुकर केलं. आणि तिसरे म्हणजे जे कायमच ज्यांना पिढ्यानपिढ्या त्यांचं ऋण फिटणार नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी हिंदू कोड बिल, म्हणजे आज मला शोकांतिका आहे की मी जेव्हा जय भीमचा नारा लावला तेव्हा मला पोलीस स्टेशनला घेऊन येणारी जी महिला होती तिला पण म्हटलं, बाई आज तुझी वर्दी घालून मला घेऊन चालली ना पोलीस स्टेशनला, हे पण त्या बाबासाहेबांची कृपा आहे बरं तुझ्यावर.